तर नमस्कार मित्रांनो, तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. भावांनो, मी आज तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये PLP फाईल ॲड कशी करायची हे सांगणार आहे. भरपूर जणांना प्रॉब्लेम येत आहे, पिक्सल लॅबमध्ये PLP फाईल त्यांना ॲड करता येत नाही. तर मी ते तुम्हाला सर्व सांगणार आहे कशी ॲड करायचे. जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कोण जॉईन नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हा. इंस्टाग्रामला कोणी फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. आणि आपल्या टेलिग्रामला कोण जॉईन झाले नसेल तर टेलिग्रामला पण जॉईन व्हा. तिथे तुम्हाला सर्व अपडेट दिले असतात. तर आपण जराही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, जे तुम्हाला मी समजा किंवा दुसरे एडिटर वगैरे असतात त्यांनी जे आपल्याला PLP फाईल दिलेली आहे ती PLP फाईल जीप फाईल द्वारे दिली जाते. तर ते सगळ्यात पहिल्यांदा एक्स्ट्रॅक्ट कशी करायची ते बघून घ्या. तर माझ्या फोल्डरमध्ये आहे एक, तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे. फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर तर बघू शकता आपण इथं फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे. जे तुम्ही फाईल डाउनलोड केल्या त्या डाउनलोड आता मी ह्या ऑप्शन प्रदीप या नावाच्या ऑप्शनमध्ये डाउनलोड करून ठेवल्या. तर इथं बघू शकता नामकरण 16 2 नंबर ही जी फाईल आहे ही सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. एक्स्ट्रॅक्ट करायचे तर त्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे. इथं एक्स्ट्रॅक्ट ऑल यावर क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता सिलेक्ट टू फोल्डर. तर आपण सिलेक्ट टू फोल्डर करायचं आहे. त्यानंतर आपण फोल्डर एक चॉईस करायचा कुठल्या फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट करायचे. तर मी त्याच फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट करतो प्रदीप नावाच्या, म्हणजे आपल्याला ॲड करायला सोपे जाईल. तर त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट करायचे आहे. तर इथं पासवर्ड लागेल. पासवर्ड तुम्हाला तुमचे PLP फाईलनुसार तुम्हाला पासवर्ड दिलेला असतो. तर आपण पहिला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तर हा पासवर्ड टाकला आहे. त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे. हे एक्स्ट्रॅक्ट झालेले असेल तर तुम्ही बघू शकता. हे बघा, हे 2 नंबरला फोल्डर आला आहे बघा, त्यामध्ये जायचं आहे. तर इथं फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे, बघू शकता PLP फाईल लिहिलेलं आहे इथं समोर. तर त्यानंतर आपल्याला पिक्सल लॅब लागेल, बरोबर. तर पिक्सल लॅब हे ओपन करायचं आहे. पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर मला दाखवतो. पिक्सल लॅब ओपन करायचं आहे. पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर हे डिफॉल्ट आहे ते टेक्स्ट डिलीट करून टाकायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, जर या PLP फाईल तुमच्या मोबाईलच्या पिक्सल लॅबमध्ये चालत नसतील तर आपलं हे पिक्सल लॅब आहे हे आपल्या टेलिग्रामला दिलेलं आहे नवीन पिक्सल लॅब. ते तुम्ही तिथं जाऊन डाउनलोड करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर इथं ओपन PLP फाईल या नावावर क्लिक करायचं आहे, बघू शकता. हे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं वरती 3 ऑप्शन दिसतील. त्या सगळ्यात पहिल्यांदा बघा PLP नावाचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर त्यात क्लिक केल्यानंतर इथं ॲरो आहे, तो ॲरो बॅक घ्यायचा आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता आता कुठल्या फोल्डरमध्ये आपण PLP फाईल ॲड केली आहे, म्हणजे सेव्ह करून ठेवले आहे, ते फोल्डर शोधायचं आहे. बघू शकता आपण कुठल्या नावावर ठेवलं आहे, प्रदीप नावाच्या यामध्ये फोल्डर ठेवला आहे ना PLP फाईल, तुम्ही बघू शकता. एकच मिनटं. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. भावांनो, मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथं बघू शकता हे प्रदीप नावाचा फोल्डर आहे, तो क्लिक करायचा आहे. तर इथं बघू शकता इथं नामकरण 16 आहे, यावर क्लिक करायचं आहे. इथं PLP फाईल दिसेल तुम्हाला. तर ह्या PLP फाईलवर क्लिक करायचं आहे, बघू शकता. आणि इथं
ओपन अँड ॲड यावर क्लिक करायचं आहे. जर ओपन ओनली केलं तर फक्त तुम्हाला ते स्क्रीनवर म्हणजे पिक्सेल लॅबमध्ये ओपन दिसणार आहे. नंतर तुम्ही बॅक घेतल्यानंतर सेव्ह राहणार नाही तुमच्या पिक्सेल लॅबमध्ये. तर त्यासाठी काय करायचं आहे, ओपन अँड यावर क्लिक करायचं आहे. तर बघू शकता आणि ओके म्हणायचं आहे. ते ओके केल्यानंतर इथं बॅक यायचं आहे. तर बघू शकता हे PLP फाईल तुमची ॲड झालेली आहे. बघू शकता इथं ओपन PLP फाईलवर जायचं आहे. बघू शकता इथं आलेलं आहे का तुमची ही तुमची PLP फाईल अशी ॲड होते. भावानं हे पिक्सेल आपलं न्यू व्हर्जन आहे. जर जुनं कोणाकडं असेल व्हर्जन त्यामध्ये या PLP फाईल चालत नसतील तर आपल्या टेलिग्रामला दिलेले आहेत, तिथं तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे बघा PLP इथं, हे डिलीट करतो मी. 1 मिनटं. ओपन फाईल हे डिलीट करतो 1 मिनटं. ओके. तर इथं 1 मिनटं. तर डिफॉल्टमध्ये जायचं आहे. इथं बघू शकता अजून एक प्रोसेस आहे. तर सगळ्यात इथं शेवटला आहे बघा माय प्रोजेक्ट म्हणून, ह्या माय प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं PLP फाईलवर ॲड करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपला जो फोल्डर असेल त्या फोल्डरमध्ये जायचं आहे. तर त्या फोल्डर बघू शकता इथं हा बघा इथं ह्या नावाचा फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं क्लिक करायचं आहे. परत ओपन अँड ॲड यावर क्लिक करायचं आहे. ओके म्हणायचं. बघू शकता पुन्हा एकदा ॲड झालेली. भावानं हे सोपी पद्धत आहे, तुम्हाला सगळ्यांना समजेल असं मी सगळे समजावून सांगितलं आहे. तरी पण कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर आपल्या इंस्टाला तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला लिंक वगैरे दिलेली आहे सर्व ॲपची इंस्टाची. तर त्यानंतर हे झालं आहे. तर सेव्ह करता वेळी या 3 डॉटवर ह्या 2 नंबरच्या आयकॉनवर जायचं आहे. सेव्ह ॲज इमेज बनायचं आहे. इथं JPG असेल तिथं तसंच ठेवायचं आहे. कस्टम वगैरे तुमची जे ओरिजिनल साईज असेल त्यावर तसंच ठेवायचं आणि सेव्ह टू गॅलरीमध्ये करायचं.